नमस्कार. नेक्स्ट पॉइंट इज सर्क्युलर परम्युटेशन्स. आता परम्युटेशन म्हणजे आपल्याला काय ते माहिती आहे. परम्युटेशनच्या डेफिनेशन मध्येच आहे अरेंजमेंट ऑफ एन ऑब्जेक्ट्स सिलेक्टिंग आर ॲट अ टाइम आणि इन अ रो असं तिथे आहे. तर रो मधल्या डिफरंट अरेंजमेंट्स किती होतात, नंबर ऑफ वेज किती आहेत ते आपण तिथे फाइंड आउट करतो, कॅल्क्युलेट करतो. आता सर्क्युलर अरेंजमेंट्स आणि रो अरेंजमेंट्स याचे नंबर ऑफ वेज म्हणजे नंबर ऑफ डिफरंट अरेंजमेंट्स वेगवेगळ्या आहेत का, की दोन्हीचा सेम नंबर येतो किंवा तोच फॉर्म्युला अप्लाय करायला लागतो का, डिफरंट फॉर्म्युला आहे काय, ते थोडंसं आपण इथे एक्झाम्पल्सने बघणार आहोत. म्हणजे आपल्या लक्षात येईल की ॲक्च्युली सर्क्युलर अरेंजमेंटसाठी काय फॉर्म्युला अप्लाय करावा लागेल. सुरुवातीला आपण इन जनरल फॉर्म्युला बघतोय, त्यामुळे विदाउट एनी कंडिशन असे आपण अरेंजमेंट्स बघणार आहोत. म्हणजे रो मधले अरेंजमेंट्स असतील तर नंबर ऑफ वेज किती येतील, सर्कल मधले अरेंजमेंट्स असतील तर नंबर ऑफ वेज किती येतील, हे थोडंसं आपण इथे बघूया. सुरुवातीला अगदी सिंपल एक्झाम्पल घ्या. दोनच ऑब्जेक्ट्स घेणार आहोत. सो सपोज देर आर टू ऑब्जेक्ट्स टू बी अरेंज इन अ रो. आता अरेंज इन अ रो असेल त्याचा आन्सर काय आहे, सिंपल आहे, कुठलीही कंडिशन नाहीये. म्हणजे काय आन्सर असणार आहे 2p2 मीन्स 2 फॅक्टोरियल. 2p2 which is equal to 2 फॅक्टोरियल which is equal to 2. हे टोटल 2 अरेंजमेंट्स असणार आहेत. आणि कोणत्या अरेंजमेंट्स आहेत त्या, ए बी अँड बी ए. या दोन डिफरंट अरेंजमेंट्स आहेत रो मध्ये असतील तेव्हा. आता सर्कल मध्ये अरेंजमेंट करायच्या झाल्या तर हा ए हा पॉइंट आहे आणि हा बी हा पॉइंट. म्हणजेच एक राऊंड टेबल आहे आणि 2 पर्सन्स तिथे बसणार आहेत, जेवायला बसणार आहेत सपोज. तर त्यांची कशी अरेंजमेंट, किती वेजने, किती डिफरंट वेजने अरेंजमेंट केली जाईल ते आपल्याला इथे बघायचं. सो ए बी ही अरेंजमेंट आहे. जेव्हा स्ट्रेट लाईन असते, रो मध्ये असतं, तेव्हा ए बी अँड बी ए आर टू डिफरंट अरेंजमेंट्स. पण सर्कल मध्ये गेल्यावर ए बी ही अरेंजमेंट म्हटलं काय किंवा बी ए ही अरेंजमेंट म्हटलं काय, दोन्ही अरेंजमेंट सेमच आहेत. कारण सर्कलला स्टार्टिंग आणि एंडिंग पॉइंट असं काही नसतो, सर्क्युलर आहे ना ते. त्यामुळे सिक्वेन्स तोच ठेवला, ए आणि बी हा सिक्वेन्स असेल तर ए बी असं म्हटलं काय किंवा बी ए असं म्हटलं काय, अरेंजमेंट तीच दिसते, सेमच दिसते. म्हणजे ए बी अँड बी ए आर नॉट डिफरंट अरेंजमेंट्स इन अ सर्कल. त्यामुळे तिथे टोटल नंबर ऑफ अरेंजमेंट्स किती येणार, तर ओनली 1 येईल फॉर 2 ऑब्जेक्ट्स. सो रो मध्ये टोटल नंबर ऑफ डिफरंट अरेंजमेंट्स याचं जे आन्सर होतं ते इथे 2 होतं आणि याचा आन्सर किती आहे, 1 आहे. सर्क्युलर अरेंजमेंट ह्या लेस असतात कम्पेअर टू रो अरेंजमेंट्स. सो सर्क्युलर अरेंजमेंट मध्ये त्याचा आन्सर 1च आलं. सो फॉर्म्युला जर आपल्याला डिफाईन करायचा असेल, अगदी लगेच एका एक्झाम्पल वरून आपण करणार नाही, अजून एक एक्झाम्पल बघूया. 3 ऑब्जेक्ट्स घेऊन बघू. सो 2 फॅक्टोरियल ह्याचं रो अरेंजमेंटचं खरं तर आन्सर आलं होतं. त्याला किती नंबर ऑफ एलिमेंट्स आहेत तर 2. त्या 2 ने जर डिव्हाइड केलं तर जे आन्सर येतं तेवढ्या सर्क्युलर अरेंजमेंट्स असतात, असं आपल्याला थोडंसं या एक्झाम्पल मध्ये आपल्याला दिसलं. आता 3 ऑब्जेक्ट्स घेतले, सपोज ए बी सी. हे 3 ऑब्जेक्ट्स आहेत आणि 3 ऑब्जेक्ट्सना आपण जर सर्कल मध्ये अरेंज करायचं असेल आणि रो मध्ये अरेंज करायचं असेल तर हाऊ मेनी डिफरंट अरेंजमेंट्स. सो आपण ए बी सी ही एक अरेंजमेंट घेतली, सो बी सी ए ही अरेंजमेंट घेतली, त्याच्यानंतर सी ए बी ही अरेंजमेंट घेतली. आता ह्या टोटल किती येणार आहे, 3 ऑब्जेक्ट्स आहेत, मीन्स 3p3 इज इक्वल टू 3 फॅक्टोरियल विच इज इक्वल टू 6. या सगळ्या 6 अरेंजमेंट्स आपल्याला लिस्ट करता येतात. ते सिंपल एक्झाम्पल, सो आपण लिस्ट करू शकतो. सो या 6 अरेंजमेंट आपण लिस्ट करू शकतो. त्यातल्या ह्या 3 अरेंजमेंट्स आपण बघूया का, ए बी सी. सो आपण इथे पण तशीच अरेंजमेंट करूया, ए बी अँड सी. सो ह्या राऊंड टेबल मध्ये 3 पर्सन्स आपण ठेवल्या आणि ए बी सी अशी अरेंजमेंट केली. आता ह्या 3 अरेंजमेंट मध्ये ह्या 3 डिफरंट अरेंजमेंट्स आहेत रो मधल्या, बिकॉज ए स्टार्टिंग पॉइंट इथे बी आहे, इथे सी आहे. सो दीज आर 3 डिफरंट अरेंजमेंट्स. सो ए बी सी ए किंवा सी ए बी ह्या इथे 3 अरेंजमेंट्स आल्या. पण सर्कल मध्ये जर कॅल्क्युलेट करायला गेलं तर किती होणार आहे बघा. सो ए बी सी ही एक अरेंजमेंट आहे, म्हणजे अशा पद्धतीने बसले लोक. बट बी सी ए ही दिस इज ऑल्सो सेम अरेंजमेंट, म्हणजे तीच अरेंजमेंट आली. किंवा सी ए बी म्हटलं तरी सुद्धा तीच अरेंजमेंट आली, कारण ती सर्कल मध्येच बसलेत ना. त्यामुळे इथे ज्या डिफरंट अरेंजमेंट दिसतात त्या इथे सेमच अरेंजमेंट दिसतात. अजून 3 अरेंजमेंट्स आहेत, त्या तुम्ही लिस्ट केल्यात आणि त्या सर्कल मध्ये टाकल्यात, तर त्या 3 अरेंजमेंट साठी सुद्धा तुम्हाला एक सिंगल अरेंजमेंटच दिसेल. म्हणजे काय होतंय की जेवढे नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स आहेत, आता इथे 3 नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स आहेत, तर ऍक्च्युअली आन्सर काय आलं होतं इथे 3p3 असं असायला होतं रो मधल्या अरेंजमेंटसाठी.
सो 3p3 जे आन्सर आहे 3 फॅक्टोरियल, त्याला हाऊ मेनी ऑब्जेक्ट्स, तर 3 ऑब्जेक्ट्स. तर त्या 3 ने जर डिवाइड केलं तर तेवढा आन्सर येईल. ते आन्सर म्हणजे सर्क्युलर परम्युटेशन मध्ये नंबर ऑफ वेज असं इथे दिसतंय. जसं 3 ऑब्जेक्ट्स घेतलं तसं 4 ऑब्जेक्ट केलं तरी तुम्ही तेच ऑब्झर्व कराल. सपोज ए बी सी डी असे 4 ऑब्जेक्ट्स घेतले तर इथे असं आपण म्हटलं की ए बी सी डी ही एक अरेंजमेंट आहे. त्याच्यानंतर बी सी सिक्वेन्स तोच ठेवायचा आहे. बी सी डी आहे. सिक्वेन्स चेंज केला की आता इथे किती येणार आहेत? 24 येणार आहेत. 4p4 सो 24 अरेंजमेंट्स येणार. तेवढ्या काही आपण लिस्ट करणार नाही. त्यातला एक पॅटर्न बघूया, एक सिक्वेन्स बघूया. सो ए बी सी डी, त्याच्यानंतर स्टार्टिंग पॉइंट चेंज करायचा, सिक्वेन्स तोच ठेवलाय बघा मी. बी सी डी ए, त्याच्यानंतर सी डी ए बी, त्याच्यानंतर सी झालं डी डी ए बी सी, डी ए बी सी. सिक्वेन्स तोच आहे. 24 मधले 4 आपण जर लिस्ट केल्या आणि इथे आपण जस्ट बघितलं की त्याच्या किती अरेंजमेंट्स होतात. 4 मधले 4 चे 4 डिफरंट येतात का किंवा सेम येतात ते थोडंसं बघूया. सो सर्कल केले आहे आणि ए बी सी अँड डी. आता सिक्वेन्स हाच ठेवायचा. इथे आता ए च्या इथे ए आणि इथे सी नेलात की सिक्वेन्स चेंज होईल, मग ती डिफरंट अरेंजमेंट. दॅट इज राईट. पण सिक्वेन्स जर तोच ठेवला तर रो मधला सिक्वेन्स तोच ठेवून सुद्धा डिफरंट अरेंजमेंट्स येतात आणि सर्कल मध्ये मात्र त्याला सेम ट्रीट करावं लागतं. कसं बघा, इथे ए बी सी डी, सो आपण ह्याला ए बी सी डी असं ट्रीट केलं. सेकंड इज बी सी डी ए, म्हणून ह्याला बी सी डी ए. तोच तीच अरेंजमेंट आहे. ती 4 लोक तशाच पद्धतीने बसलेत ना जेवायला, काही वेगळं केलं नाहीये. त्याच्यानंतर पुढचा घेतला सी डी ए बी, सो सी डी ए बी, 3-4 लोक त्याच ठिकाणी बसलेत, फक्त मोजायचा आपला क्रम बदलला. त्याच्यानंतर डी ए बी सी कुठेही वेगळ्या ठिकाणी गेलेत का? ती 4 लोक त्याच ठिकाणी बसलेत, फक्त कोणाला फर्स्ट आणि कोणाला लास्ट म्हटलं ह्याचाच डिफरन्स आला. पण दिस इज नॉट डिफरंट अरेंजमेंट. ही 4 लोक बसलेत आणि त्याच प्लेसवर बसलेत, पण ती जर रो मध्ये असतील त्यांना आपण 4 डिफरंट म्हणून ट्रीट करू आणि ही जी अरेंजमेंट आहे सर्कल मध्ये त्याला सिंगल अरेंजमेंट म्हणून ट्रीट करू. तसं आता इथे जर जागाच बदलून टाकली की इथे सी केलं आणि इथे ए केलं तर मग डिफरंट आहे. मग 4 डिफरंट अरेंजमेंट परत एका रो मधले येतील आणि सिंगल अरेंजमेंट इथे सर्कल मध्ये येईल. कारण मग सी बी ए डी असं म्हणता येईल किंवा बी ए सी डी असं म्हणता येईल किंवा ए डी सी बी असं म्हणता येईल. सो आता हे डिफरंट अरेंजमेंट आहे. पण हे जे म्हणजे डी आणि बी च्या मध्ये सी आहे आणि इथे मध्ये ए आहे, हे जे सगळे ना ते सर्कल साठी पुन्हा सेम अरेंजमेंट, 4 अरेंजमेंटची सिंगल अरेंजमेंट होईल. आणि इथे रो मध्ये करायला गेलं तर त्या 4 डिफरंट अरेंजमेंट्स होतील. म्हणजे टोटल नंबर ऑफ ऑब्जेक्ट हा जो नंबर आहे तो अफेक्ट करतो सर्क्युलर आणि रो अरेंजमेंट साठी. इथे सुद्धा कसं होतं की p4 म्हणजे 24 हे रो साठी अरेंजमेंट साठी आन्सर येतं आणि त्याला 4 ने जर डिवाइड केलं तर 4 फॅक्टोरियल अपॉन 4 हे जे आन्सर आहे तेवढ्या अरेंजमेंट्स इथे येणार आहे. म्हणजेच काय होणार आहे की असं तुम्ही किती एक्झाम्पल्स जर कन्सिडर करत गेलात तर तुमच्या लक्षात येईल की ऑलवेज n ऑब्जेक्ट्स इन n प्लेस, अरेंजमेंट ऑफ n ऑब्जेक्ट्स इन अ रो इन n प्लेसेस असं असेल तर npn हे त्याचा आन्सर असतं आणि npn मीन्स किती असतं n फॅक्टोरियल. आणि सर्क्युलर ऑब्जेक्ट ते जर तुम्ही सर्क्युलर म्हणजे सर्कल मध्ये प्लेस केले तर त्याचा आन्सर कसं येतं तर n फॅक्टोरियल आणि किती ऑब्जेक्ट्स यूज केले तर n, म्हणून ते n ने डिवाइड केलं तर काय होणार आहे n × n - 1 फॅक्टोरियल. कारण आपण असं एक्सपांड करू शकतो ना. सो n × n - 1 अपॉन दिस n, मग n गेट कॅन्सल आणि मग काय राहील फक्त n - 1 फॅक्टोरियल. सो टोटल नंबर ऑफ सर्क्युलर अरेंजमेंट्स ऑफ n ऑब्जेक्ट्स आर n - 1 फॅक्टोरियल. हे कुठली कंडिशन नसतानाचं आन्सर आहे. कंडिशन आल्या की त्या अप्लाय करून आपल्याला थोडंसं ते बघायला लागतं की काय आन्सर येईल. पण कंडिशन नसताना काय आता सर्क्युलर ऑब्जेक्टचा आन्सर तर n - 1 फॅक्टोरियल. म्हणजे 4 ऑब्जेक्ट्स इन अ रो जर तुम्हाला अरेंज करायचे झाले तर त्याचा आन्सर येतं 24 बिकॉज 4p4 फॅक्टोरियल. आणि इन अ सर्कल अरेंज करायचे झाले तर 24/4 म्हणजे किती येणार 6. तर टोटल नंबर ऑफ ओनली 6-24. सो टोटल नंबर ओनली 6 येणार आहे सर्क्युलर अरेंजमेंट्स मध्ये. सो सर्क्युलर अरेंजमेंट्स म्हणजे नंबर ऑफ सर्क्युलर अरेंजमेंट्स आर लेस दॅन रो अरेंजमेंट्स बिकॉज सर्कलला एंड पॉइंट स्टार्टिंग पॉइंट नाही, त्यामुळे
बऱ्याचशा सिक्वेन्स मध्ये असलेल्या सगळ्या अरेंजमेंट ह्या सेमच दिसतात, त्यामुळे तो सेमच नंबर येतो. सो सिंपल आन्सर आहे n-1 फॅक्टोरियल. रो मध्ये असेल तर n फॅक्टोरियल, सर्कल मध्ये असेल तर n-1 फॅक्टोरियल, बिकॉज n ने डिवाइड होतो तो नंबर त्या नंबरला, म्हणून ते n-1 फॅक्टोरियल. सो 8 पीपल असतील तर याचा आन्सर येईल 7 फॅक्टोरियल, याचा आन्सर येईल 8 फॅक्टोरियल. एवढा सिंपल आहे ते. आता इथे क्लॉकवाईज अँड अँटी क्लॉकवाईज असा पण एक कन्सेप्ट आहे. म्हणजे काय की इथे निदान आपण असं म्हटलं की हा n-1 फॅक्टोरियल जे आन्सर आलं ते त्याच्यात मी दोन डिफरंट तरी कन्सिडर केले आहेत. आता क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज हे पण दोन्ही सेमच आहे असं जर ट्रीट करायला गेलं तर आणखीन कमी होतात अरेंजमेंट्स. 3 नंबरचं बघूया. असं सर्कल घेतलंय, सपोज आहे ए, इथे हा बी पर्सन बसलाय, इथे हा सी पर्सन बसलाय. आता आपल्याला माहिती आहे बी सी ए सी ए बी सगळं मी काय क्लॉकवाईज घेते, ह्या सगळ्या सेमच अरेंजमेंट्स आहेत, त्यामुळे ती एक अरेंजमेंट झाली. पण आता अँटी क्लॉकवाईज पण सेमच आहे असं जर ट्रीट करायला गेलं तर मग ए सी बी, त्याच्यानंतर सी बी ए, त्याच्यानंतर बी ए सी, ह्या सुद्धा सगळ्या सेमच अरेंजमेंट होईल. सो क्लॉकवाईज अँड अँटी क्लॉकवाईज अरेंजमेंट्स आर ऑल्सो सेम असं जर कन्सिडर केलं, म्हणजे त्या ह्याच्यात कॅल्क्युलेशन मध्ये जर तसं कन्सिडर केलं तर अजून रिड्यूस होतात नंबर ऑफ एलिमेंट्स. कारण आपण हे टू सेट मध्ये आपल्याला ते दिसते, म्हणजे दोनदा काउंट झालेले एलिमेंट असतील ते परत एकदाच काउंट होतील, म्हणजे ते आन्सर अजून रिड्यूस होतं. म्हणजे n फॅक्टोरियल अपॉन n हे सर्क्युलरचं आन्सर असतंच, पण आपण ते एकदा क्लॉकवाईज आणि एकदा क्लॉकवाईज आणि एकदा अँटी क्लॉकवाईज असं त्याला कॅल्क्युलेट केलंय म्हणून ते एवढं आन्सर आलंय. पण ते पण डिफरंट नाही असं जर आपल्याला ट्रीट करायचं आलं तर उगाच दुप्पट कॅल्क्युलेट करून झालंय ते आपल्याला डिलीट करायला लागेल. सो n फॅक्टोरियल अपॉन 2n असं ते आन्सर येतं. म्हणजे तेही डिफरंट नाही, म्हणजे तुम्ही क्लॉकवाईज आता ए बी सी अँड ए सी बी हे डिफरंट काउंट केलं आपण म्हणून n फॅक्टोरियल अपॉन n एवढं आन्सर आलं. पण तेही सेम आहे, म्हणजे ए बी सी म्हणा किंवा ए सी बी म्हणा तर दिसतंय सेमच ना त्या सर्कलवर, तर त्याला जर आपण डिफरंट नाही असं ट्रीट केलं तर अपॉन 2n हे त्याचा आन्सर येईल. म्हणजे 3 चं असेल तर किती येणार ते 3 फॅक्टोरियल अपॉन 2 × 3 म्हणजे ओन्ली 1. म्हणजे जेव्हा क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज पण सेम आहे असं आपल्याला म्हणायचं होईल तेव्हा 3 नंबरसाठी तर ओन्ली 1 सर्क्युलर अरेंजमेंट आहे असं तिथे बघावं लागेल. आणि ते जर डिफरंट आहे असं म्हटलं तर 2 सर्क्युलर अरेंजमेंट्स आहेत फक्त. कोणती? एक आहे एबीसी आणि एक आहे एसीबी. या दोनच अरेंजमेंट्स आहेत 3 नंबरसाठी. तसंच 4 नंबरसाठी 5 नंबरसाठी इन जनरल जेव्हा क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज असेल तेव्हा हे आन्सर येतं. म्हणजे काय n-1 फॅक्टोरियल अपॉन 2 असं ते आन्सर येतं. सो ते तुम्हाला एक्झाम्पल मध्ये दिलं असेल की काय ट्रीट करा, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज डिफरंट ट्रीट करा और सेम ट्रीट करा, त्याप्रमाणे तुम्ही तो फॉर्म्युला यूज करायचा. सो क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईजला आपण सेमच ट्रीट करायचं असेल तर अपॉन 2 लिहायला विसरायचं नाही. सो n-1 फॅक्टोरियल सर्क्युलरचा आलं तर आन्सर त्याला अपॉन 2 हे त्याचं आन्सर असणार आहे. सो हा त्याचा फॉर्म्युला असणार आहे वेअर क्लॉकवाईज अँड अँटी क्लॉकवाईज ट्रीटेड ॲज अ सेम अरेंजमेंट, देन फॉर्म्युला इज n-1 फॅक्टोरियल अपॉन 2. आता त्याच्यात मग कंडिशन येतात, मग कंडिशन वाईज आपल्याला थोडंसं ते मॉडिफाय करायला लागतं. आता कंडिशन अशी आहे की सपोज काहीतरी इथे 10-12 सर्कलमध्ये आहेत नंबर्स. सो ही सर्क्युलर सगळी अरेंजमेंट एवढ्या ऑब्जेक्टची आहे आणि त्यातले काही ऑब्जेक्ट जर आयडेंटिकल असतील जे आपल्याला रो मधल्या याच्यासाठी सुद्धा आलं होतं. सपोज हे 4 ऑब्जेक्ट्स आयडेंटिकल आहेत म्हणजे हे सेमच आहेत ना, त्यामुळे हे सेम ऑब्जेक्ट्स असतील किंवा काही 4 ऑब्जेक्ट्स एका ठिकाणी ठेवले ते कंडिशन वाईज आपल्याला इम्प्रूव्ह करायला लागतं आन्सर काय असेल ते. इन जनरल फॉर्म्युला आपण बघतोय, पण त्याच्यात आयडेंटिकल असतील, आयडेंटिकल म्हणजे आता हे 4 ऑब्जेक्ट सपोज आयडेंटिकल आहेत त्यामुळे हा इथे गेला काय किंवा हा इथे आला काय, इथे तो कुठेही गेला तरी नक्की कुठला ऑब्जेक्ट कुठे आला हे आपल्या लक्षात येणार नाही. सो आयडेंटिकल असतील काही ऑब्जेक्ट्स तेवढं फॅक्टोरियल आपल्याला डिवाइड करायला लागतं. हे जसं रो मधल्या अरेंजमेंट मध्ये आहे तसंच सेम सर्क्युलर मधल्या अरेंजमेंट आहे. सो आपल्याला आठवत असेल तर NPN असा आन्सर आलं तरी त्याला सपोज 3 ऑब्जेक्ट्स आयडेंटिकल असतील तर 3 फॅक्टोरियलने डिवाइड करायला लागतं. तसंच सेम इथे पण असतात की m काहीतरी नंबर्स आयडेंटिकल असतील आणि सर्क्युलर अरेंजमेंट असेल तर आन्सर असं येतं
n-1 फॅक्टोरियल अपॉन m फॅक्टोरियल. कारण तेवढे ह्या आयडेंटिकल ऑब्जेक्टचे फॅक्टोरियल आपल्याला कॅन्सल करायला लागतात, त्यामुळे ते डिव्हाइड करावं लागतं. ते आपण बघितलंय रो अरेंजमेंट मध्ये असं का डिव्हाइड करायला लागतं हे असं आन्सर ते आपण बघितलंय डिटेल मध्ये. तेच सेम आहे ना सर्क्युलर मध्ये, फक्त सर्क्युलरचा आन्सर काय असतं n-1 फॅक्टोरियल, n फॅक्टोरियल नसतं. सो n-1 फॅक्टोरियल अपॉन n फॅक्टोरियल. सो 10 ऑब्जेक्ट्स दिलेत आणि 3 आयडेंटिकल असेल तर 10 सिंपल आहे. सो 10 ऑब्जेक्ट्स दिले तर 10 म्हणजे किती, 10-1 फॅक्टोरियल आन्सर यायला हवं. बट अमंग देम 3 आर आयडेंटिकल, सो 3 फॅक्टोरियल ने त्याला डिवाइड करावं लागेल, असं ते आन्सर काढायचं. सो सर्क्युलर अरेंजमेंट्स या लेस असतात कशापेक्षा तर रो अरेंजमेंट पेक्षा. आणि ते तुम्हाला बघितल्यावरच लक्षात येईल की रो मध्ये आपण स्टार्ट आणि एंड पॉइंट डिफरंट असल्यामुळे वेगवेगळ्या अरेंजमेंटचं ट्रीट करू शकतो, आणि सर्कल मध्ये ते असते तसंच दिसते अरेंजमेंट, त्यामुळे त्याला सिंगल अरेंजमेंट असंच ट्रीट करायला हवं. सो असे हे सगळे फॉर्म्युलेज आहेत, एक्झाम्पल्स. हे सिंपल फॉर्म्युले आहेत, तसं काही फार खूप मोठं कॉम्प्लिकेटेड वगैरे फॉर्म्युला झालाय असं नाही. जो n फॅक्टोरियल फॉर्म्युला n ऑब्जेक्टसाठी होता त्यालाच n ने डिवाइड केले की तो आलाय. आणि जर दोन्ही सेम म्हटलं क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज तर 2n ने डिवाइड करायचं एवढंच आहे. आणि जसं आपण रो साठी करतो तसंच सर्क्युलर साठी n-1 फॅक्टोरियल आन्सर आलं तर त्याला आयडेंटिकल ऑब्जेक्ट जेवढे असतील त्याच्या फॅक्टोरियलने फक्त डिवाइड करायचं. असे ते फॉर्म्युलेज आहेत.